नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघायचा आहे एक सोपा पदार्थ आहे, चटपटीत पदार्थ आहे, तो म्हणजे अळकुड्यांचा। आता ह्या अळकुड्या दिसत आहेत, ह्या शिजवून घेतल्यात। हे पहा, आम्ही साल काढून घेतला आहे। आता ह्या प्रत्येकाची सालं काढून घ्यायची आहेत, या कापून घ्यायच्या आहेत आणि बघायचं आहे आपण मसालेदार अळकुड्या किंवा अरबी चाट। आधी आपण ह्याची सालं काढून घेऊया आणि ह्या कापून घेऊया। त्याला लागणारं इतर साहित्य बघूया। हे तूप घेतलं आहे, हे साजूक तूप घेतलं आहे। तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलातही करू शकता। जिरं घेतलं आहे 1 चमचा। हे धना पावडर आहे, लाल तिखट आहे, तिखटाचं तिखट आणि कलरवालं दोन्ही आहेत। हे काळं मीठ आहे, हे जिरा पावडर आहे, चाट मसाला आहे आणि मीठ आहे। एवढ्या साहित्यामध्ये अरबी चाट किंवा मसालेदार अळकुड्या तयार होतात। चला आता आपण अळकुड्या चिरून घेऊया आणि पुढे काय करायचंय ते बघूया। हे पहा, आपण अळकुड्या आता कापून घेतलेल्या आहेत। असे गोल काप करायचे आहेत किंवा तुम्ही मध्ये कापून चौकोनी पण करू शकताय। हे पहा, असे पण करू शकता। हे आपण आता सर्व कापून घेतलं आहे। आता ह्या शिजवल्यावर लगेच हा प्रकार करायचा नाहीये, त्या थोड्या थंड करायच्या आहेत। पातळ फ्रीजमध्ये ठेवल्यात तर अतिउत्तम। आणि मग हे करायचं आहे अरबी चाट किंवा मसालेदार अळकुड्या। त्या गरम असताना अजिबात करू नका, नाहीतर मग ते खूप चिकट होऊन जाईल। म्हणून आपण त्यांना थंड करून घ्यायचं आहे। थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, एक 10 मिनिटं। पण ते कधी ठेवणार, जेव्हा त्या गार होणार शिजवून, त्याच्यानंतर 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि मग अशा अळकुड्या करून पहा, एकदम छान लागतात। नुसताच खाण्याचा प्रकार आहे, पोळी भाकरी बरोबर हा प्रकार खाता येत नाही। तर आता आपण करूया अरबी चाट। आता आपण पॅन तापायला ठेवलेला आहे। आपण हे तूप घालून घेऊया। साजूक तूप घेतलं आहे, तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलातही करू शकता। हे 1 चमचा जिरं घेतलं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे, एकदम मोठा ठेवायचा नाहीये। जिरं जरा तडतडलं की लगेच आपण अळकुड्या घालून घ्यायच्या आहेत। गॅस आता आपण मीडियमच ठेवायचा आहे। तर ह्या अळकुड्या आपण फक्त परतून घ्यायच्या आहेत। याच्यात आपण मीठ घालून घ्यायचं आहे। हे साधं मीठ घेतलं आहे। हे थोडंसं तिखट घेतलं आहे। आणि थोडंसं काळं मीठ घेतलं आहे। हे पहा, या फक्त आता परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात बाकी सुके मसाले काहीच घालायचे नाही आहेत। आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग त्याच्यावर सुके मसाले घालायचे आहेत। आता हे प्लेटमध्ये ठेवताना पूर्ण सगळं वेगळं ठेवायचं आहे, एक एक फोड पूर्ण ठेवायची आहे। आता हे आपलं परतून झालं आहे। आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे डिशमध्ये काढून घेऊया। हे पहा, आपण सर्व असे डिशमध्ये काढून घेतलं आहे। आता ह्याच्यावर आपण सर्व सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। पहिलं साधं मीठ घालून घेऊया। आता हे गरम असतानाच सगळं काढून घ्यायचं आहे ताटलीत आणि गरम असतानाच घालून घ्यायचं आहे। तिखट घालून घेऊया। काळं मीठ घालून घेऊया। ही जिरा पावडर घालून घ्यायची आहे।
चाट मसाला घालून घेऊया। मी आता ही चिरताना थोडी पातळ चिरली आहे, तुम्ही जाड फोडी केल्यात तरी पण चालेल। फक्त ती फ्राय करताना पटपट फ्राय करा, कारण ती तूप तेल तुम्ही काय घालणार ते शोषून घेते। आता परत एकदा वरून आपण त्याला तिखट घालून घेऊया, बाकी ह्याला काहीच घालायचं नाही आहे। आणि आता ही नुसती खायची आहे, तुम्ही चमच्यानी खाऊ शकता, नाहीतर ही अशी टूथपिक त्याला खोचून ठेवायची आणि ही अशी उचलून आपण खायची आहे। या काडीचा उपयोग आपण असा करायचा आहे। एरवी आपण ती दातात घालतो, पण आता आपण ती अरबीला लावायची आहे। ही तुम्ही अख्खी अरबी केलीत तरी पण चालते, पण त्याला मग चव नाही येणार, म्हणून आपण ह्याचे तुकडे करून घेतले आहेत। हा एक असाच खाण्याचा प्रकार आहे, एकदम छान लागतो। हे पहा, असं खायचं आहे, एकदम सुंदर लागतो, करून पहा। ही जर का मसालेदार अळकुडी किंवा अरबी चाट हे जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अश्विनी चॅनल जर पहिल्यांदा बघत असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, तुमचं सबस्क्राईब करणं मला फार मोलाचं ठरतं। धन्यवाद। आता आपली भेट एका पुढच्या व्हिडिओत होणारच आहे।